गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला, आज आपण पुन्हा 2 दिवसानंतर भेटत आहोत. आज आपण आपल्या या 15 दिवसामध्ये इंग्रजी शिकण्याचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमातला आपला आजचा हा 7वा दिवस म्हणजे 7वी तासिका. या तासिकेमध्ये आपण तुम्ही बघू शकता, या तासिकेमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. म्हणजेच काय तर भविष्य काळामध्ये एखादी क्रिया सुरू असताना ती कशी वापरायची, त्यासाठी कोणते वाक्य वापरायचे हे आपण बघणार आहोत. एखादी क्रिया भविष्य काळात सुरू असेल असे दाखविण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी तसेच बोलण्यासाठी जी वाक्य रचना केलेली असते ती म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स होय. आता यामध्ये जे आपल्याला टू बी ची रूप वापरायची आहेत, जी आपण वर्तमान काळात वापरली होती एम इज आर, त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये वापरली होती वॉज वर, तशी आपल्याला भविष्य काळामध्ये म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी ची रूप जी आहे विल बी आणि शॅल बी ही वापरायची आहेत. दोन्हीतून आपण कोणतंही एक वापरू शकतो. आता याचं जे रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. याचं स्ट्रक्चर आहे यस म्हणजे करता प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस व्ही म्हणजे वर्ब, त्याला आयएनजी लावायचं आहे, आपण त्याला व्ही फोर असं म्हणणार आहोत, प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट. असं अशा प्रकारे या ठिकाणी यस प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ओ असं आपलं चालू जो काही भविष्य काळ आहे म्हणजेच काय तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे असणार आहे. आता याचं आपण 2 उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ मी क्रिकेट खेळत असेल किंवा असणार, हे वाक्य आहे. भविष्यामध्ये मी क्रिकेट खेळत असणार आहे हे मला बोलायचं असेल तर मी कसं बोलणार, आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट, आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट किंवा आय विल बी प्लेइंग क्रिकेट. या ठिकाणी बघा हा यस आहे, त्यानंतर शॅल बी, त्यानंतर क्रियापद आणि त्याला आयएनजी आणि हे आपलं ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असणार किंवा असेल. दुसरं वाक्य बघूया आपण. राधा पुण्याला जात असेल किंवा राधा पुण्याला जात असणार, हे एक वाक्य आहे. हे वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला हा आहे राधा विल बी गोइंग टू पुणे. यामध्ये हा यस आहे, त्यानंतर हे विल बी आणि शॅल बी, हा जो व्ही आहे त्याला आयएनजी लागलेला आहे आणि हे जे आहे आपलं ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे राधा विल बी गोइंग टू पुणे हे आपलं इंग्रजीमध्ये वाक्य तयार होणार आहे. त्यानंतर पुढचं आणखी एक आपण 3 ते 4 वाक्य बघणार आहोत. 6 वाक्य आपण एकूण बघणार आहोत. पुढचं वाक्य आहे ते गोष्ट सांगत असतील, पूर्णविराम, ते गोष्ट सांगत असतील. दे विल बी टेलिंग अ स्टोरी. दे साठी आपण ते साठी आपण दे वापरले आहे. विल बी या ठिकाणी आपलं जे काही टू बीचं रूप आहे ते आहे, हे आपलं यस आहे. त्यानंतर टेल हे आपलं मुख्य क्रियापद आहे, त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे आणि हे आपलं ओ आहे. अशा प्रकारे दे विल बी टेलिंग अ स्टोरी. पुढचं वाक्य घेऊ आपण आणखी एक. आम्ही आंबे खात असू किंवा आम्ही आंबे खात असणार. भविष्यामध्ये आपली जी गोष्ट आहे की आम्ही आंबे खात असणार आहे. वी शॅल बी इटिंग मँगोज, वी शॅल बी इटिंग मँगोज हे आपलं वाक्य तयार झालेलं आहे. या ठिकाणी वी हे असं आहे, शॅल बी त्यानंतर मुख्य क्रियापद ही त्याला आयएनजी लागला आणि हे आपलं ओ आहे. अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार होत आहे. 5वं वाक्य बघूया आपण. मुले उद्या शाळेत जात असतील किंवा मुले उद्या शाळेत जात असणार, हे आपलं मराठी वाक्य आहे. याच्यासाठी इंग्लिश वाक्य काय तयार होईल आपलं, बॉईज, हा आपलं यस आहे. बॉईज विल बी, बॉईज विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो. अशा प्रकारे आपलं हे भविष्य काळातलं वाक्य तयार होणार आहे. आणि शेवटचं वाक्य बघूया आपण. मनीषा गाणे गात असेल किंवा मनीषा गाणे गात असणार, हे आपलं मराठी वाक्य आहे. या मराठी वाक्याचं आपल्याला काय करावं लागेल म्हणून आता इंग्लिश मध्ये आपण बघूया कसं बनतंय. मनीषा विल बी, हे मनीषा आपलं यस आहे. मनीषा विल बी सिंगिंग अ सॉन्ग, मनीषा विल बी सिंगिंग अ सॉन्ग, मनीषा गाणे गात असणार. अशा प्रकारे आपण चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ जो आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया सुरू असणार आहे ते दाखविण्यासाठी अशा प्रकारचे आपण वाक्य बनवू शकतो. मला आशा आहे की आता तुम्हाला नक्कीच
ही जे वाक्य आहे कशी बनवायची, कसं बोलायचं याबद्दल तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही काय करायचं आहे, घरी गेल्यानंतर हे जे 5 वाक्य आहेत या 5 वाक्याला तुम्ही अशाच प्रकारे इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पहिलं वाक्य आहे, रमेश उद्या मुंबईला जात असेल किंवा असणार. पुढचं आहे, तो इंग्रजीचा गृहपाठ पूर्ण करत असणार किंवा असेल. तिसरं वाक्य आहे, शिक्षक उद्या शाळेत येत असतील. या वाक्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आम्ही सोमवारी केळी खात असू. आम्ही सोमवारी केळी खात असू. आणि शेवटचं वाक्य आहे, प्रेरणा मैदानावर वेगाने पळत असेल. अशा प्रकारचे 5 वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचे आहेत. हा तुमचा होमवर्क 1 आहे. आणि होमवर्क जो दुसरा आहे तो होमवर्क दुसरा एक तक्ता आहे. आपण मागच्या तासिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे तक्ते घेतलेले आहेत. या तक्त्यावरून कमीत कमी तुम्हाला 50 जास्तीत जास्त जेवढे तुम्ही बनवू शकता तेवढे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. तर या ठिकाणी हे सर्व यस आहेत, हे सर्व टू बी ची रूप आहेत. त्यानंतर या ठिकाणी V4 म्हणूया आपण, क्रियापदाला ING लागला म्हणून V4. त्यानंतर हे आपलं सगळं हो आहे. अशा प्रकारे तुम्हाला या तक्त्यावरून कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितके वाक्य बनवता येतील तितके तुम्हाला बनवायचे आहेत. मला असं वाटतं की आता या ठिकाणी आपलं जे काही ह्या तासिकेमधलं जो भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आणि तुम्हाला नक्कीच चालू भविष्यकाळ समजला असेल, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स कशा प्रकारे वापरायचा ते तुम्हाला समजलं असेल. आशा करतो की तुम्ही घरी हा सगळा होमवर्क पूर्ण करणार आहात. आणि आता तुम्हाला या ठिकाणी जी चालू म्हणजेच अपूर्ण काळातली म्हणजे साध्याचे तिन्ही पण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर घेतल्यानंतर आपण या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस तिन्ही प्रकार आता सुद्धा घेतलेले आहेत. आता आपले 6 प्रकार पूर्ण झालेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, एक वाक्य घ्यायचं आणि त्याला 6 प्रकारामध्ये बनवायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण पुढच्या म्हणजे परवा दिवशी पुन्हा नवीन तासिकेमध्ये भेटणार आहोत. म्हणजेच तो आपला परफेक्ट टेन्स सुरू होणार आहे. मग प्रेझेंट परफेक्ट, त्यानंतर पास्ट परफेक्ट आणि नंतर फ्युचर परफेक्ट. अशा प्रकारे आपले पुढच्या 3 तासिका असणार आहेत. तर तुम्ही आता घरी होमवर्क करायचा आहे आणि ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी कमेंट्स मध्ये जो काही गृहपाठ आहे या अगोदरचे किंवा याच्यातले जर तुम्ही वाक्य बनवून टाकलेत किंवा या ठिकाणी हे जे 5 वाक्य आहेत हे 5 वाक्य सुद्धा मला बनवून पाठवून दिलेत तरी चालतील. म्हणजे तुमचं कुठं चुकतंय हे मला नक्की लक्षात येईल. तर आता आपण भेटूया पुढच्या तासिकेमध्ये म्हणजेच डे 8 मध्ये. तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे काय करायचं आहे, होमवर्क पूर्ण करायचा आहे. आता आपण जास्त वेळ न घेता तुमची रजा घेतो. जय हिंद.